नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, MSCIT आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. कोर्टरूम मधलं ते धीरगंभीर वातावरण, आरोप प्रत्यारोप, युक्तिवाद, साक्षी पुरावे, कोर्टातले वकील, कागदपत्रांचे ढीग, हे सगळं वातावरण आपण अनेकदा मालिका आणि सिनेमांमध्ये पाहिलंय. या मालिका आणि सिनेमांनी न्यायाधीशांची प्रतिमा, अंतिम निकाल देणं, ऑर्डर म्हणणं, ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड, ऑब्जेक्शन सस्टेन म्हणणं, पुढची तारीख देणं एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवली. पण न्यायाधीशांच्या खुर्चीत बसणारी व्यक्ती ही एक माणूस असते. तिलाही भावभावना, संवेदना असतात. योग्य न्याय निवाडा करण्याचा ताण असतो. वैयक्तिक आयुष्यातले संघर्ष असतात. न्यायाधीशांचे हे पडद्या पलीकडचे पैलू आज आपण कट्ट्याच्या माध्यमातून उलगडणार आहोत. संवाद साधणार आहोत मुंबई हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती जस्टिस मृदुला भाटकर यांच्याशी. सुरुवातीला 10 वर्ष वकिली करून पुढे 26 वर्ष त्यांनी न्यायदानाचं काम केलं. बिल्किस बानो, जळगाव सेक्स स्कॅन्डल, 2006चे रेल्वे बॉम्ब ब्लास्ट अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी दिलेले निकाल महत्त्वाचे ठरले. त्यांचे पती रमेश भाटकर यांच्यावर गंभीर आरोप झाल्यावर पहिले सत्यासत्यता पडताळून त्या त्यांच्या पाठीशीही उभ्या राहिल्या. या कठोर न्यायप्रिय न्यायाधीशाच्या कोटामागे एक तितक्याच संवेदनशील लेखिका आणि कवयित्री दडलेल्या आहेत, ज्या मराठीसाठी आग्रही आहेत. गेल्या काही काळात न्यायव्यवस्था, न्यायाधीशांची भूमिका, त्यांची वक्तव्य यावरून भारतात खूप मोठा उहापोह झालाय. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडतोय की काय अशी परिस्थिती आहे आणि याबाबतही आपण जस्टिस मृदुला भाटकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. मला प्रश्न आहे की आता न्यायमूर्ती भाटकर म्हणायचं, मृदुलाताई म्हणायचं,